हॅलो फ्रेंड, तर आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. जसं की तुम्हाला मी अगोदरच्या ब्लॉगमध्ये सांगितलंच होतं की हेडगावचं काम आम्ही बघून आलो होतो, तर ते आजपासून काम चालू करायचं आहे. तर तुम्ही आता बघू शकता काम चालू करण्यापासून तर एंडपर्यंत शेवटपर्यंत बघत राहा. काम कसं होतं ते नक्की कमेंट करून सांगा. तर आम्ही चाललो आहे आज काम करण्यासाठी. शाहरुख कामाला जाण्यासाठी येत होता, त्यामुळे मी त्याची वाट बघत बसलो होतो. शाहरुख आला की आम्ही जाणार आहे कामाला. तर पुढं गाडी गेली होती, गाडी पुढं गेली होती. आता आम्ही दोघं मागं राहिलो होतो. मग काय शाहरुख पण लगेच आला. शाहरुख आला की लगेच आम्ही निघालो होतो कामावर जाण्यासाठी. हे बघा, हे शाहरुखचा डोळा कसा झालाय. माशी मला चावले, डोळा त्याचा तिरका झालाय. मस्त व्हिडिओ काढत काढत आम्ही निघालो होतो. गाडी पुढे गेली होती, तेवढ्यात आम्ही गाडीच्या जवळ आलो होतो. रोड खराब असल्यामुळे गाडी पण स्लो चालली होती. मटेरियल जास्त होतं गाडीत, लाईटीचं आणि दांडा बांधायचं, त्याच्यामुळे गाडी पण जरा स्लो चालली होती. पण काय, गाडीचा मामा पण लगेच करायला लागले. तर आम्ही लोकेशनला पोचलो होतो. गाडी हे बघा, गाडी पण आली मागून. बघा, मग काय लगेच गाडीतलं सामान खाली करायला सुरुवात केली. लाईटी काढून घेतल्या की लगेच दांड्या बांबू काढायला सुरुवात केली. पटापटा सर्वांनी दांड्या बांबू खाली केल्या आणि गाडी मोकळी करून परत राशनला पाठवली. सामान खाली करून लगेच दर घ्यायला चालू केले होते. हे तुम्ही पाहू शकता. मी दर घेत नाही कारण का माझे. मग काय लगेच काम करता एन्जॉय चालू झाला होता. हे तुम्ही बघू शकता. आता मस्त शायरी. और अभी तो रुको, क्लाइमॅक्स अभी बाकी. सुईत ववली सुतळी, तात्याची आई पुतळी बाई. तुम्हाला काय म्हणायचं या गोष्टीवर? सुईत ववलीला तंगूस, शाहरुखचा बाप मुंगूस. गाईस, तर आम्ही आता पोरं काम करत होते, त्याच्यामुळे त्यांना खाण्यासाठी मी वडापाव आणायला चाललो होतो. तर वडापाव घेऊन येताना असा कुटाणा झाला. तुम्हाला मी गाडी थांबवल्यावर दाखवतो काय झालं ते. तुम्हाला दाखवतो काय झालं घोटाळा. हे बघा, मस्त मावळाच्या माशीने पप्पी घेतली होती माझी. आम्ही जेवण करायला बसलो होतो. सगळ्यांनी पटापटा जेवण करून घेतले आणि हा शाहरुख मला चिडवत होता. हे बघा, दर घेऊन झाले होते, त्याच्यामुळं काय आम्ही दांड्या सगळ्या गाडीवरच व्हायला. अंतर खूप जास्त होतं, त्याच्यामुळं हे का अशा दांड्या खांद्यावर घेऊन गाडीवरनं चाललो होतो आम्ही. दर घेऊन काय गड्यांच्या हाताला फोड आले होते, शाहरुखच्या हाताला बी फोड आले होते. मग काय मीच घेतली पार आणि लावला चष्मान, मारले दाना ठोकल्या दांड्या. पटापटा दांड्या ठोकून घेतल्या. लगेच आम्ही माळा लावायला चालू केल्या होत्या. खाली वर चढून माझे पण पाय खूप दुखायला लागले होते, पण काय करणार, काम होतं त्यामुळं करायचंच होतं. तर लगेच वर चढून माळा पटापटा बांधायला सुरुवात केली. आज आमच्या कामाचा पहिला दिवस संपला आणि आम्ही आवरून निघालोय घरी. आता हे बघा, डोळा आता घरी गेला चेक करतो. खूपच अंधार झाला आता आम्हाला जायला. अजून खूप लांब जायचंय. लाइटिंग पण लावायची अजून खूप बाकी आहे. बरीच लाइटिंग तरी आज उरकली आहे बऱ्यापैकी. राहिलेली लाइटिंग आता उद्या करू. मग काय लगेच निघालो, लावलो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गाणं आणि लगेच निघालो आम्ही राशनला. अंधार तर खूप पडला होता, पण काय करायचं, घरी तर जायचं होतं. लगेच आम्ही आलो घरी. The next day. हॅलो फ्रेंड, तर आज कामाचा दुसरा दिवस आहे. आता आम्ही चाललोय काम करायला. तर तुम्ही पाहू शकता दुकान वगैरे बंद केलं आहे. सर्व गाड्यांना पेट्रोल टाकायसाठी आम्ही पाठवलं आहे. आता येतीलच 5 मिनटात. ते आले की लगेच आम्ही कामावर जाणार आहे. लाइटिंग कशी झाली हे पाहण्यासाठी आम्हाला व्हिडिओ पाहत राहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. आणि कोणाचे कामं असतील, कोणाचे लाईटचे डेकोरेशनचे काय कामं असतील तर आम्हाला नक्कीच संपर्क करा. आम्ही एकदम योग्य दरात आणि व्यवस्थित काम करून देईल. तर अलीकडे कामाला पाऊस आला होता, त्याच्यामुळे थांबलो होतो आम्ही 5 मिनटात. आता बघा चालू लगेच कामावर पोहोचलो होतो. लगेच काम चालू केलं होतं. काम पावसामुळं लवकर उरकायचं होतं, त्याच्यामुळं काम लवकर करून घ्यायचं होतं. सामान पटपट बाहेर घेतलं आणि लगेच बांधायला सुरुवात केली. हे पाहू शकता शाहरुख कसं गाठ बांधतोय.
मग काय इकडं दिसला चिंचाचं झाड, लगेच तवशी बाहेर चढला झाडावर आणि झाडावरनं लागला चिंचा काढायला. वर बारीक बारीक चिंचा होत्या, ह्यांनी लगेच खिशात भरायला चालू केल्या. ह्यांनी निम्मा तर खिसा भरला होता. हे बघा चिंचा खूप बारीक बारीक आहेत, तेच त्यांना आवडलं होतं त्याच्यामुळे त्यांनी काढायला सुरुवात केली होती. तेवढ्यात लगेच शाहरुख पण आला आणि शाहरुखनं पण खिसा भरायला सुरुवात केली होती. हे तिघंजण आज काय झाडाला चिंचा ठेवत नसतात. ह्यांनी पूर्णपणे झाडाच्या चिंचा काढून आपले खिसे भरायचं काम केलं होतं. तुम्ही बघू शकता इकडं खायचं तर एक काढायचं तर एक खिसे भरायचं काम चाललं होतं. तुम्ही ह्यांच्या खिसे बघू शकता किती भरले होते ह्यांनी. हे बघा तोशिबा ह्यांनी तर पूर्णपणे त्यांचा खिसा फुल केला होता. लगेच मग काय चिंचा खाऊन पोट भरलं नाही म्हणून घेतलं आम्ही जेवण करायला. लगेच बसलो जेवण करायला, डबे वगैरे सोडून घेतले. जेवण झाले की लगेच ह्यांनी आराम करायला सुरुवात केली होती. थोडंसं पडले होते कामाने, ते पण थकले होते, मी पण थकलो होतो. मग काय ते झोपलेले पाहून मग मी पण थोडं टाकलं खाली, तुम्ही पाहू शकता. नंतर खालचं काम फायनल झाल्याच्या नंतर आम्ही आलो होतो शिखराचं काम करण्यासाठी. हा कळस आहे आणि इथनं खाली पूर्ण लाईटिंग करायची आहे. तुम्ही पाहू शकता खूप खोल आणि खूप मोठं मंदिर आहे हे. लास्टमध्ये तुम्हाला दाखवतोच आम्ही किती खोल आहे. भीती तर खूप वाटत होती पण काय करणार, लाईटिंग करायची होती, काम घेतलं होतं त्याच्यामुळं आलो होतं शेवट. पहा पैशापुढं भीती नसते, काय नसते. काम असेल तर काय नसतं, काम करावंच लागतं. कष्ट हेच जीवन आहे. हे पाहू शकता तर तुम्ही एवढं मोठं एक खाली खूप, हे बघा हाईट याची भरपूर हाईट आहे. हा शाहरुखवर चढून माळा लावले आम्ही दोघांनी. शिखराचं काम झालं की आम्ही लगेच निघालो होतो खाली, कारण का पुढं काम अजून करायचं होतं. लगेच निघालो खाली, मी पण खाली उतरलो होतो. कोणतंच काम सुखाचं नसतं. शाहरुख बघा हा कसा उभा राहून कशी लाईटिंग बांधत आहे. खूप कष्ट करावं लागतात कामासाठी पण आणि पैशासाठी पण. तुम्ही पाहू शकता तो कसा उभा राहतोय. त्याला उभा राहायला पण जागा नव्हती, पण तो तरी पण तिथे उभा राहत होता आणि काम करत होता. तोशिबाह्याने ते दोघं वर चढले होते. तेवढ्यात काय इकडून आली पालखी. खूप अचानकच मंदिरात एवढी गर्दी झाली, पूर्ण मंदिर पूर्णपणे फुल झालं होतं. नागपंचमी दिवशी गर्दी होती. हिरडगावच्या मंदिरात, ते महादेवाचं मंदिर आहे, इथं सर्व अचानक असं वाजवत देव घेऊन आले होते. तुम्ही पाहू शकता. मग काय मंदिरात लगेच फुगडे वगैरे चालू झाले होते. सर्वजण मस्त एन्जॉय करत होते. पण इथं बाबांची पिपाणी काय वाजत नव्हती, तर ते ट्राय करत होते. पण मंदिर अगदी गच्च आणि खूप भरलं होतं. खूप महिला आल्या होत्या तिथं आणि खूप भारी पण वाटायला लागलं होतं. अचानक एवढं पब्लिक जमा झालं होतं, तुम्ही पाहू शकता. हे माझ्या मागचं पंचमीसाठी झालेली गर्दी आहे. काम करता करता खूपच भारी वाटायला लागलं. एवढी गर्दी झाल्यानंतर एवढी पब्लिक पाहून खूप फुगडे वगैरे खूप खेळत होते. तिथं ट्रॅफिक पोलीसची कमी असल्यामुळं आमच्या भावाने लगेच चालू केलं. बाहेर थोडं पुढं सर, तिथं काय ट्रॅफिक पोलिसाची कमी असल्यामुळं माझ्या भावानेच ते पद आज घेतलं होतं. गाड्या काढायचं काम त्याच्याकडे आलं. तुम्ही पाहू शकता. आज काम वगैरे आवरून आजचा दुसरा दिवस आहे. काम आवरून चाललो आहे आता घरी. अंधार पण आज पण खूप झाला आहे, खूप उशीर झाला आहे. तरी काम अजून बाकी, आता उद्या परत जायचं आहे. तुम्ही पाहू शकता अंधार कसे बाजूने. गाणे ऐकत चाललं आहे मस्त मध्ये. हॅलो गाईज, तर आजचा कामाचा तिसरा दिवस आहे. आज आम्ही दोघंच जण चाललो आहे आणि पप्पा मागणे येतात ते. तुम्ही आज फायनल रिझल्ट बघू शकता व्हिडिओमध्ये. आता आम्ही दाखवलंच लाईटिंग कशी झाली कशी नाही ते. आमचे मेन ऑपरेटर आहेत हे. तुम्ही ह्यांना पण संपर्क करू शकता, मला पण संपर्क करू शकता. तर लाईट कशी वाटले ते नक्की तुम्ही सांगा. राहिलेले कनेक्शन आम्ही जोडायला आज आलो होतो, पण हवा इतकी खूप जोरात सुटले होते, आम्हाला तर खूप भीती वाटायला लागली होती. तुम्ही पाहू शकता हवा, झाडं बघा कशी हालतात ते. राहिलेले कनेक्शन आम्ही पटापटा जोडायचं ठरवलं आणि पाऊस यायच्या अगोदर आम्हाला घरी पण जायचं होतं, त्याच्यामुळे आम्ही लगेच कनेक्शन जोडून घेतले. हे बघा शाहरुख कनेक्शन जोडत आहे पटापटा. सर्व मंदिरावरचे, शिखरावरचे आणि सभामंडपचे सगळे कनेक्शन आम्ही एकत्र करून घेतले. सर्व लाईटिंग ओढून घेतली होती. आता फक्त चालू करायचे बाकी होते. हे तुम्ही नाईट
साईडला पाहू शकता कसं दिसतंय ते. आज आमचं इथलं लास्टचं काम आहे. आज काम केल्याच्या नंतर आम्ही डायरेक्ट 8 दिवसांनी येणार लाईटी काढायला. सर्व कनेक्शन झाल्याच्या नंतर ना तुम्ही आता फायनल रिझल्ट पाहू शकता. आपलं मार्केट आपणच तयार. येतील जातील संकटे